नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक प्रोटीनयुक्त, फायबरने भरलेली आणि सहज पचणारी रेसिपी, अंकुरलेली मूग डाळ ऑमलेट. ही रेसिपी आहे शाकाहारी, प्रोटीनयुक्त आणि अगदी नाश्त्याला किंवा डब्याला परफेक्ट. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी लागणार आहे थोडी कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, पाणी, 1 कप अंकुरित मूग. हे मूग रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते. सकाळी ते पाण्यातून काढून एका ओलसर कपड्यात बांधून ठेवले होते. ते 7 ते 8 तासांनी अंकुरित झाले आहेत. चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा हळद, 1 मोठा चमचा जिरे, 1 इंच आले, 2 लसणाच्या पाकळ्या आणि तेल. सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेऊया. त्यामध्ये मिरच्या टाकूया. ही मिरची थोडी कमी तिखट आहे, त्यामुळे मी 3 ते 4 घेतले आहेत. यामध्ये अर्धा कप अंकुरलेले मूग घालूया. आता 1 इंच आले आणि 2 लसणाच्या पाकळ्या घालूया. आता 1 मोठा चमचा जिरे घालूया. अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालूया. आता हे मिश्रण पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हे मिक्सरमधून वाटून झाले आहे. आता यामध्ये आपण उरलेले मूग घालूया. आता थोडे पाणी घालून मिक्सरला वाटून घेऊया. वाटून झाल्यावर हे मिश्रण आपण मिक्स करूया. अंकुरल्यावर डाळीतले अँटी न्यूट्रियंट्स कमी होतात आणि त्यातील प्रथिने शरीरासाठी अधिक सहज शोषणीय बनतात. यामध्ये अजूनही मुगाचे छोटे छोटे तुकडे आहेत, त्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी घालून चांगले वाटून घेऊया. अंकुरलेल्या मुगामध्ये फायबर, प्रोटीन, फॉलिक ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. हे मिश्रण अजूनही घट्ट आहे, त्यामुळे अजून त्याला पाणी लागणार. त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये त्याला काढून घेऊया. डाळ मिक्सरमध्ये वाटल्यामुळे डाळीचं पचन सोपं होतं, कारण तिचे रेणू छोटे होतात आणि पचन संस्थेला काम कमी लागतं. आता मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे पाणी घेऊन या मिश्रणामध्ये घालायचे आहे आणि थोडी जाडसर पेस्ट तयार करायची आहे. जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही या मिश्रणामध्ये आता कांदा टाकू शकता. या मिश्रणामध्ये चुकून जास्त पाणी झाले तर त्यामध्ये बेसनचे पीठ किंवा तांदळाचे पीठ घालून तुम्ही ऑमलेट करू शकता. आता हे मिश्रण इतपत घट्ट असायला हवे. आता आपण याचे ऑमलेट तयार करूया. आता गॅसवर पॅन ठेवूया आणि पॅन गरम झाल्यावरती त्यामध्ये 2 छोटे चमचे तेल घालूया. हे तेल पूर्ण पॅनवरती पसरवून घेऊया. आता यावर मुगाचे मिश्रण टाकूया आणि चमच्याने पूर्ण तव्यावरती पसरवून घेऊया. तुम्हाला छोटे किंवा मोठे आकाराचे ऑमलेट बनवायचे आहेत तेवढे बनवू शकता. हे ऑमलेट मध्यम आचेवरती शिजवावे. मध्यम आचेवर शिजवल्याने मिलार्ड रिॲक्शन होतो, त्यामुळे ऑमलेटला सोनेरी रंग, सुगंध आणि चव मिळते. जास्त तापमानावरती शिजवल्यामुळे त्यातील पोषक तत्व नष्ट होऊ शकतात. हे ऑमलेट हाय प्रोटीन नाश्ता आहे, त्याचप्रमाणे हे ग्लुटन फ्री आहे. ह्यामुळे साखर नियंत्रणात ठेवली जाते आणि हे हृदयासाठीही चांगले आहे. वजन कमी करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आता वरून 1 छोटा चमचा तेल घालूया. आता झाकण लावून ऑमलेट चांगले शिजवून घेऊया. आता दुसऱ्या बाजूनेही चांगले शिजवून घेऊया. आता पॅनवर झाकण ठेवूया आणि मंद आचेवरती शिजवून घेऊया. आता आपले ऑमलेट दोन्ही बाजूने चांगले शिजले आहे. हे शिजले आहे हे कसे ओळखायचे? यामध्ये पलिता घालायचा आणि चेक करायचं की ह्याला काही मिश्रण लागले आहे की नाही. जर लागले नाहीये म्हणजे ऑमलेट चांगले शिजले आहे.
आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता दुसरा ऑमलेट टाकण्यासाठी तसेच करायचे आहे। पॅनवरती 2 चमचे तेल टाकायचे आणि ते पूर्ण पॅनभर पसरवायचे। आता पॅनवरती मुगाचे मिश्रण टाकायचे आणि चमच्याने ते सर्व बाजूंनी पसरवायचे। आता झाकण ठेवून चांगले शिजवून घ्यायचे। आता वरून 1 चमचा तेल टाकायचे आणि दुसऱ्या बाजूने शिजवून घ्यायचे। हे ऑमलेट मंद आचेवरतीच शिजवायचे। आता झाकण काढून चेक करायचे की ऑमलेट शिजले आहे की नाही। ऑमलेट चांगले शिजले आहे। आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। झालं तयार आपलं अंकुरित मूगडाळ ऑमलेट। हे ऑमलेट गरम गरम सॉस किंवा चटणी सोबत सर्व करा। हेल्दी देखील आणि टेस्टी देखील। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।